सो 8 वाजताची गाडी होती, पण आम्हाला नाही भेटली कारण की आम्हाला यायला वाजले 8:30. तर मग रिक्षाने आलो. आता इथं थांबलो. आता इथून दुसरं रिक्षा करायचं आहे. तर रुद्रांश पण नाही आलेला अजून. आज येणार आहे आमच्यासोबत. चला बघूयात, आता थोडासा वेळ लागणार आहे. इथून केंद्र अजून बरंच लांब, म्हणजे अजून एक रिक्षा करायचं आहे आणि तिथून पण बरंच लांब चालत जावं लागतं. सो आत्ता स्वामींचं दर्शन वगैरे झालं आणि आत्ता म्हणजे लवकर झालं, 9:15 झाले. 15 मिनटात दर्शन पण झालं कारण की गर्दी नव्हती. त्याच्यामुळेच आम्ही थोडंसं लवकर आलो, कारण की उशीर झाला की गर्दी पण होती आणि आत्ता म्हणजे पाऊस पण कधी येईल सांगता येत नाही. आणि आत्ता घ्यायचं आहे भाज्या वगैरे घ्यायच्या आणि नंतर नाश्ता पण करायचा आहे. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता बनवायला घेत आहे मी पोहे. बाहेर गेलतो, गुरुवार होता, तर म्हटलं मग दर्शन वगैरे घ्यावं. केंद्रामध्ये गेलतो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. मग केंद्रातून वगैरे आलो, नाश्ता वगैरे पण केला बाहेर. तर म्हटलं चला आत्ता आलतोय आणि आत्ता मला ना उशीर झाला होता बाहेरून आल्याच्या नंतर. आणि नाश्ता तरी पण कमीत कमी आम्ही 10 वाजता केला असेल, म्हणजे दर्शन वगैरे सगळं करून पुरी भाजी खायला गेलो 10 वाजता. तर मग आता काय झालं की घरी यायला वाजले आम्हाला 12, 12:30. तर मग घरी आल्याच्या नंतर थोडीशी खरेदी वगैरे केली, उशीर झाला आणि आत्ता मला कंटाळा आला स्वयंपाक बनवायचा. तर म्हटलं चला आत्ता ना थोडेसे पोहे करूयात आणि मस्त गरम गरम त्याच्यासोबत चहा. तर पोहे करायला घेतले. पोहे अगोदर स्वच्छ धुवून वगैरे ठेवले. नंतर त्याच्यासाठी 2 मोठाले कांदे आहेत ते कट करून घेतले. हिरवी मिरची जास्त तिखट नाही म्हणून थोडीशी जास्त घेतली, ती पण कट करून घेतली. आणि आत्ता घातली मी फोडणी. तर फोडणीसाठी आपल्याला थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता असेल तर घालायचा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि हिरवी मिरची पण मी थोडेसे मोठाले तुकडे केलते, म्हणजे कसं की जास्त जर तिखट असेल तर आपल्याला खाताना काढायला येते. त्याच्यामुळे कधी पण उपीट असो किंवा पोहे असो त्याच्यामध्ये थोडीशी मिरची आहे ती मोठाले तुकडे करून टाकायचे. बाकी भाजीत वगैरे मिक्सरला लावली तरी चालते, पण पोह्यामध्ये थोडीशी मोठालेच टाकायचे. मग हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर त्याच्यात लगेच थोडंसं मीठ टाकायचं. मग हिरव्या मिरचीचा तिखटपणा थोडासा कमी येतो आणि ती जरी म्हणजे खाण्यात जरी आली ना तरी टेस्टी लागते. त्याच्यासाठी थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकायचं. आणि मग मिरची थोडीशी तळली चांगली की लगेच मी त्याच्यावर कांदा टाकला. आता कांदा आहे तो पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. शेंगदाणे होते ते मी अगोदरच भाजून घेतले होते. अगोदर नाही भाजून घेतले तरी पण आपण तेलामध्ये पण परतू शकतो. आणि पोहे कधी पण म्हणजे सगळं साहित्य काढून ठेवल्याच्या नंतर पोहे धुवून घ्यायचे. खूप जास्त वेळ पण नाही ठेवायचे पोहे भिजून, नाहीतर मग खूप जास्त असे सुटसुटीत नाही होत. त्याच्यामुळं पोहे धुवून घेतले की लगेच मी फोडणी घातली. शेंगदाण्याची साल वगैरे काढून घेते. तोपर्यंत आपला कांदा आहे तो छान परतत होता तेलामध्ये. तर तोपर्यंत म्हटलं की थोडीशी म्हणजे कधी कधी तर मी साल पण नाही काढते शेंगदाण्याची, कधी कधी तसेच टाकते, कधी कधी काढत असते. तर आत्ता सध्या काढतच होते. म्हटलं बघूयात, कारण की म्हणजे आत्ता उन्हाळ्यात तर काय शेंगदाणे चांगलेच भेटत आहेत, खराब वगैरे नसतात. पण पावसाळा चालू झाला ना तर शेंगदाणे थोडेसे खराब होत आहेत, तेव्हा तर पूर्ण साल काढावाच लागते शेंगदाण्याची. मग साल वगैरे काढून घेतली. आता पोहे पण भिजवून ठेवले होते आणि आता आपली कांदा आहे तो पण छान परतला. आणि आता त्याच्यामध्ये मी लगेच शेंगदाणे घालते. जर शेंगदाणे भाजून नसले ठेवले ना तर मग जेव्हा आपण हिरवी मिरची टाकतो ना तेव्हाच तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायचे, मग टेस्ट पण छान लागते. आता शेंगदाणे टाकून पण थोडंसं परतून घेते. आणि आता लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत पोहे. पोह्याला काही जास्त वेळ नाही लागत आहे, करायचे म्हटलं तर 5 ते 6 मिनटामध्ये आपले पोहे बनवून तयार होत आहेत. जास्त म्हणजे असं खूप घाई आहे नाश्त्याला वगैरे. पण आत्ता मी हे उशिरा बनवत होते कारण की आता स्वयंपाक बनवायचा मला कंटाळा आला होता त्याच्यामुळे. आणि दोघंच होतं, रुद्रांश वगैरे नव्हता, म्हणून म्हटलं चला आता पोहे बनवूयात. आणि पोहे बघू शकता त्यातलं पूर्ण पाणी काढलं ना एकदम असे मस्त सुटसुटीत होत आहेत. जास्त पाणी नाही आणि पाणी जर ठेवलं ना तर मग जास्त गाळ होत आहेत, उपीटसारखे होत आहेत. त्याच्यामुळं पाणी जास्त अजिबात नाही ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये ना थोडीशी आपल्याला ना नंतर साखर टाकायची. पोह्यामध्ये साखर टाकली ना तर पोहे खरंच खूप भारी लागत आहेत. आता ह्यांना साखर टाकलेली अजिबात नाही आवडत आहे, त्याच्यामुळं मी काय करते की जेव्हा मला म्हणजे जे वाढून घेतले ना ताटामध्ये तर थोडीशी साखर त्याच्या वरतून घालते, कारण की मला पोह्यामध्ये साखर घातलेली खूप जास्त आवडते. तर आता पोहे मी परतून घेते. आणि पोहे परतल्याच्या नंतर आपल्याला टाकायचं आहे चहा. आणि पोह्यासोबत ना चहा आणि पोहे सोबत ना खूप भारी लागतात. नंतर घेतला तरी चालतो, पण मला जास्त करून म्हणजे नाश्ता वगैरे असतो ना त्याच्यासोबतच नाश्ता करताना चहा प्यायला मला जास्त आवडतो. त्याच्यामुळं
जास्त तर मी नाश्ता नाहीच बनवते, कधीतरी बनवला तर मग त्याच्यासोबतच चहा पण बनवत असते. सो आत्ता पोहे आहेत आपल्याला, जास्त नाही, फक्त 1 ते 2 मिनटंच परतून घ्यायचे आहेत. आणि लगेच मग एका साईडला मी पोहे परततच होते, तर मग दूध गरम करायला पण ठेवलं. म्हटलं तोपर्यंत दूध गरम होईल, आणि मग दूध गरम केलं की मग म्हटलं लगेच चहा टाकायचा आहे मला. तर पोहे थोडेसे झाकण घालून ठेवले होते चहा होईपर्यंत. अगोदर जर चहा टाकला असेल ना तर मग चहा पण झाला असता पोहे होईपर्यंत. तर मग पोहे 2 मिनटं झाकण घालून ठेवते आणि लगेच एकीकडे चहा टाकते. आता आपले पोहे आहेत एकदम मस्त झाले, सुटसुटीत झालेत आणि टेस्टीला पण एकदम मस्त झाले. आता मी मीठ अगोदर थोडंसं टाकलं होतं, मिरची टाकली तेव्हा, तर आता अजून थोडंसं टेस्टी करून बघितलं आणि अजून थोडंसं मीठ लागणार होतं, तर अजून थोडंसं मीठ पण त्याच्यामध्ये टाकलं आणि परत एकदा छान परतून घेतलं. तर बघू शकता आता आपले पोहे झालेले आहेत मस्त तयार. आता गॅस वगैरे बंद केला आहे आणि आता मी एकीकडे टाकलेला आहे चहा. तर आपला चहा पण उकळत आलता. सो अगोदर मी म्हणजे काळा चहा बनवला आणि इकडं दूध गरम करायला ठेवलं होतं. तर म्हटलं अगोदर पाण्यामध्ये फक्त चहा पावडर, साखर आणि ते चांगलं उकळायच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं घालायचे. आलं पण चांगलं उकळू द्यायचे आणि वरतून मग थोडंसं दूध टाकायचं. तर मला तर नाही असं आवडत, ह्यांना आवडतो म्हणून मग असा बनवूया म्हटलं. मला डायरेक्ट दूध टाकून दूध गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर, चहा पावडर, आलं आणि 1 किंवा 2 लवंग टाकलेली ना, मला तो चहा जास्त आवडता आणि जास्त करून मी लवंग टाकतेच. म्हणजे 1 कप करायचा असेल तर 1 लवंग, 2 कप चहा करायचा असेल तर 2 लवंगा. म्हणजे कसं होतं की घसा वगैरे पण म्हणजे घशाचा त्रास असल्यामुळं मग मी लवंग टाकतच असते. तर बघू शकता आपला चहा पण मस्त छान उकळायला आहे. तर आत्ता नाश्ता करायला घेऊयात. सो तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आता दूध पण गरम झालं, आता तोपर्यंत गॅस बंद केला आणि आपला चहा पण मस्त छान उकळला आहे आणि मेन म्हणजे कडक एकदम मस्त कलर पण छान आला आहे आणि आलं आणि लवंग टाकली ना तर एकदम कडक मस्त चहा होतो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.